तरुण भारत नागपूर दिनांक 25 नोव्हेंबर 2022. समर्थ नेतृत्व, सामर्थ्यपणे वेत्रधारी. लेखक माधव किल्लेदार. अपूर्णत्व आणि पूर्णत्व या दोन संकल्पना आहेत. द्वैत आणि अद्वैत यांच्याप्रमाणेच अपूर्णत्व आणि पूर्णत्व हे होय. ज्याप्रमाणे कैवल्य म्हणजे केवळ एक आणि एकच आहे, त्याप्रमाणे अद्वैत आहे. हे कैवल्यच पूर्णत्वाला प्राप्त होतं. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असते. सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकांना हा नियम सारख्या प्रमाणात लागू पडतो, परंतु हे दोन्ही घटक पूर्णत्वाची प्राप्ती करू शकत नाहीत. त्यामुळेच या घटकांचा प्रवास अनंत काळापासून सुरू आहे. आकाशातून पडणारा पाऊस हा समुद्रात विलीन होतो. त्या पावसाचा प्रत्येक थेंब हा अपूर्ण असतो, पण समुद्रात मिसळल्यावर हाच थेंब पूर्ण स्वरूप धारण करतो. समुद्रही कुठेतरी अपूर्ण असतो, परंतु त्याच्या पाण्याचं रूपांतरण वाफेत झाल्यावर समुद्रही पूर्णत्वाला प्राप्त होतो. सजीव सृष्टीही याच नियमानुसार जगत असते. जमिनीत पेरलेले बी हे वटवृक्ष बनून पूर्णत्व प्राप्त करते. प्राणीही याच नियमानुसार जीवन जगतात. मानवी जीवनसुद्धा असंच आहे. पूर्णत्वाची प्राप्ती करण्याची इच्छा मानवी जीवन समृद्ध बनवते. मनुष्य जीवनापूर्वी आणि मनुष्य जीवनानंतरचा प्रवासही अपूर्णावस्थेतून पूर्णावस्थेपर्यंतचा आहे. मानव प्राणी जन्म ते मृत्यूपर्यंत पूर्णत्वास पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. मानवी जीवनातील भौतिक सुखाची लालसा, ध्येय गाठण्याची वृत्ती आणि मानवी जीवन समृद्ध रीतीने जगण्याची इच्छा त्याला पूर्णत्वापर्यंत पोहोचू देत नाही. जो मनुष्य अपूर्णातून पूर्णत्व प्राप्त करतो तोच समर्थ नेतृत्व करू शकतो. या पूर्णत्वाच्या प्राप्तीकरिता वैराग्य आणि विरक्ती असलेलाच मनुष्य सिद्ध होऊ शकतो. वैराग्य आणि विरक्ती असलेला मनुष्य हा सामान्य मानवांचं नेतृत्व करीत असतो. सामान्यातून असामान्य मनुष्यांची निर्मिती करण्यात हे नेतृत्व सक्षम असतं. ज्याप्रमाणे एखादी होडी किंवा नाव पाण्यावर तरंगत असते, परंतु त्या होडीत किंवा नावेत पाणी शिरत मात्र नाही, त्याप्रमाणे सामान्य मानवाला अपूर्णातून पूर्णत्वाकडे नेणारे हे समर्थ नेतृत्व असते. श्री समर्थांनी सद्विद्या निरूपण समासात याविषयी असं म्हटलंय की मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र, संशयच्छेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी, वेवादरहित संवादी संगरहित निरोपादी, दुराशारहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी, विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक साधन रक्षी, सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप, ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रांसी, भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती, यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती, विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्षणवंत, कुळावंत सुचिष्मंत बळवंत दयाळू, युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट्य, दिशावंत सदा संतुष्टी निस्पृह वितरागी. असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले, रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. ऐसी सद्विद्या बरवी सर्व पात्रांसी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासगवी अगत्य रूप. याचा अर्थ असा आहे की सर्वांवर मित्राप्रमाणे स्नेह ठेवण्याची वृत्ती असल्याने तो नेहमी दुसऱ्याचं कल्याण करतो. स्वतःच्या गोड बोलण्याने तो दुसऱ्याचं दुःख नाहीसं करतो. स्वतःच्या सत्तेच्या जोरावर तो सज्जनांचं आणि अनाथांचं रक्षण करतो आणि आपल्या पराक्रमाने साऱ्या जगाचा मित्र बनतो. उत्तम वक्तृत्व शक्ती अंगी असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो. स्वतः सर्व विषय जाणतो तरी दुसऱ्याचं सांगणं मनापासून ऐकतो. हरिकथा आणि प्रवचन ऐकत असताना प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचं लक्ष असतं. संभाषणात तो कधीही वितंडवाद करीत नाही. कोणतीही उपाधी तो स्वतःच्या अंगी लागू देत नाही.
म्हणून तो अलिप्तपणे राहतो. तो कुठलीही आशा ठेवत नाही. तो कधीही क्रोधाच्या अधीन जात नाही. त्यामुळे अत्यंत निर्दोष व मत्सरापासून तो मुक्त असतो. त्याचं ज्ञान अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुद्ध असतं. समाधान प्राप्त झालेलं असूनही तो भगवंताचं भजनपूजन करतो. भक्तासारखा वागतो. सिद्धावस्था साधल्यावरही साधकपणाने राहतो. साधनांचं रक्षण करतो. सद्विद्येने संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत, सुखी आणि संतोषी आहे असं त्याला पाहिल्यावर वाटतं. तो आनंदमूर्ती असतो. अखंड प्रसन्न राहतो. आत्मरूपाने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो. आत्मवत सर्व भूतेषु असं त्याचं वागणं असतं. तो भाग्यवंत आणि जयवंत असतो. तो रूपवंत आणि गुणवंत असतो. तो आचारवंत, क्रियावंत असून विचारवंत असतो आणि अशी त्याची अवस्था असते. तो यशवंत असतो, कीर्तिवंत असतो, शक्तिवंत आणि सामर्थ्यवंत असतो. वीर्यवंत किंवा पराक्रमी असल्याने त्याचा आशीर्वाद फळास येतो असा तो असतो. तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो. विद्यावंत आणि कलावंत असतो. ऐश्वर्य संपन्न व सुलक्षण संपन्न, कुलशीलवान असतो. अत्यंत पवित्र आचरणाचा असतो. बलवान असून दयाळू असतो. तो मोठा युक्तिबाज असतो. गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो. बुद्धिमान असून धैर्यवान असतो. परमार्थाची दीक्षा त्याने घेतलेली असते. तो सदा सर्व काळ अत्यंत संतुष्ट राहतो. त्याला कशाचीही वासना उरलेली नसते. तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून, प्रयत्न करून अंगी आणता येत नाहीत. ते गुण सहज आणि उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाही. पण इतर उत्तम गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात. ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. अशी ही चांगली सद्विद्या सर्व माणसांच्या अंगी असावी. पण विरक्त पुरुषाने मात्र तिचा अगदी अगत्याने अभ्यास करावा. समर्थ नेतृत्व या सदरातील माधव किल्लेदार यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.